अचानक काय झालं? तुम्ही काय नाही म्हणताय? मलाच करायचं नाही आहे लग्न. आमचा नकार आहे. चल रे दादा. अहो, माझ्या नातीला नकार देणारा तू कोण आहेस रे? मीच हे लग्न मोडते. हा, मोडणारच. तुमची मुलगी लाखात एक आहे, लाखात एक. आई तू जरा थांब. आपण शांतपणे बसून बोलूयात का? हो ना, हो. काय बोलताय? काय बोलायची गरज नाही आहे आता. तुमची मुलगी. अरे सोन्यासारखी आमची मुलगी, तू काय तिला नाव ठेवतोयस? वेळेत लग्न झालं असतं ना तर एवढी मुलगी असली असती तुला. हा आमचा अपमान आहे. रेखाताई, आम्ही तुम्हाला मुलाच्या वयाबद्दल कल्पना दिली होती. फोटो ही पाठवले होते. मग काय, तुम्ही आम्हाला इथे अपमान करायला बोलवलत काय? अहो असं काही नाही, तसं आमच्या मनात सुद्धा नाहीये. आम्हाला हे लग्न नाही. मला हे लग्न मान्य नाही. तुम्हाला ओके असेल, परंतु आता आम्हाला या घरात सोयरी करायची नाहीये. पहिल्याच भेटीत एवढा मनस्ताप, मग पुढे काय काय बघायला मिळेल आम्हाला? कौशिकी, कशी आहेस? हे बघ बाळा, तुझ्या मुलीपासून तुला कोणी हिरावून घेत नाहीये. मला फक्त एवढं सांगावं असं वाटतं की तिच्यावरची बंधनं जरा कमी कर. कारण जितकी बंधनं जास्त ना तितकी ती तुटण्याची शक्यता जास्त असते. काका, मी इराला कुठल्याही बंधनात अडकवत नाहीये. मी फक्त तिच्या आजूबाजूला एक कुंपण तयार करते, जस्ट टू प्रोटेक्ट हर. आणि यात काय चुकतंय माझं सांगा? काका खरं सांगू, मला कोणाशीही काहीही प्रॉब्लेम नाहीये, खरंच. पण शेखर मला इराच्या आयुष्यात नकोय. शेखर मला माझ्या आयुष्यात नकोय. यात काय चुकतंय माझं? हा, आज इराची जी अवस्था आहे ती कोणामुळे सांगा मला? आज इराला बोलता येत नाही, तिला ऐकू येत नाही. कोणामुळे? शेखरमुळेच ना. असंही तो दिवस आठवला की खूप त्रास होतो काका, खूप त्रास होतो. मला आठवते त्या दिवशी इरा मला म्हणाली होती, बाय आई. आणि त्या दिवसानंतर मी तिच्या तोंडून आई हा शब्द सुद्धा ऐकला नाहीये काका.
आजही आठवतोय तो दिवस मला. हिरा शेखर बरोबर फिरायला गेली आणि तुम्ही माझ्याशी असं वागाल असं मला वाटलं नव्हतं. खूप मोठ्या नाही, अशा छोट्या छोट्या माफक अपेक्षा आहेत माझ्या, किंवा कुठल्याही मुलीच्या ह्याच अपेक्षा असतात. मला मान्य आहे तुम्हाला मी आवडत नाही, पण म्हणून तुम्ही असं स्थळ आणलं माझ्यासाठी. आज आलेला मुलगा माझ्या या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा होता असं वाटतंय का तुम्हाला? किंवा कुठल्याही मुलीच्या अपेक्षेच्या चौकटीत तो बसेल असं वाटतंय का तुम्हाला? मला माहितीये तुम्हाला मला या घरातनं लवकरात लवकर बाहेर काढायचंय, पण म्हणून वयाने इतक्या मोठ्या माणसाची लग्न लावून देणार होतात तुम्ही माझं? इतकी चालते मी तुमच्या डोळ्यात? माझ्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होतील ना, तेव्हा मी आनंदाने लग्नाला तयार होईल. आणि हो, निशीचं लग्न होईल. कुठल्याही अडचणीशिवाय आणि कुठल्याही विरोधाशिवाय होईल. हा शब्द आहे तारिणीचा.